हे बघा किती छान आमरस केलेला आहे कच्च्या कैरीचा आणि त्याच्यावर साजूक तूप, खूप छान चविष्ट लागते। आणि हे त्याच्यासोबत केलेले आहे मी तावघऱ्या। तावघऱ्या हा अतिशय पारंपरिक पदार्थ आहे, तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत। तावघऱ्या त्याच्यासोबत कच्च्या आंब्याचा आमरस आणि वड्याची भाजी, पापड, याच्यामुळे खूप छान जेवण होते उन्हाळ्याच्या दिवसात। आणि हे असं जे तावघरी केली ते आमरसामध्ये बुडवली की पूर्ण हा भरून येते, म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे आमरस मुरल्या जाते। असे ही खूप छान तावघऱ्या आणि आमरस कसा बनवायचा ते मी आता तुम्हाला बनवून दाखवते। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तावघऱ्या। घाऱ्या हा असा जुना प्रकार आहे, पारंपरिक प्रकार आहे। तर तावघऱ्या, आंबूसघऱ्या किंवा तेलघऱ्या असे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी मी तुम्हाला तावघऱ्या करून दाखवणार आहे। हे तावघऱ्या माझ्या लहानपणी माझ्या वहिनी करत होत्या आणि त्या खूप छान करत होत्या, म्हणून मी म्हटलं आज तुम्हाला पण करून दाखवा। त्यासाठी मी घेतले ज्वारीचं पीठ घेतलं 2 वाट्या। हे ज्वारीचं पीठ मी आधीच गाळून घेतलं चाळणीने। गंजात 2 वाट्या पाणी घेते आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, थोडंसं मीठ टाकलं आणि 1 चमचावर तेल टाकते आणि झाकण ठेवून ह्या पाण्याला छान उकळी येऊ देते। आता 5 मिनिट झालेले आहे, आपण पाहू की पाण्याला उकळी आली काय। हे बघा छान उकळी आलेली आहे। आता गॅस कमी करू आणि हे ज्वारीचं पीठ आहे हे याच्यामध्ये ओरून घेते। दोन वाटे ज्वारीचं पीठ घेतलं होतं, अगदी बरोबर झालं, परफेक्ट झालं। एखाद्या वेळेस जर पाणी कमी पडलं तर गरम पाणी आपण टाकू शकतो। मला या पिठासाठी अर्धा वाटी पाणी कमी पडलं। हे गरम पाणी आहे केलेलं मी, हे अर्धा वाटी पाणी टाकते आणि सगळं मिक्स करून घेते। म्हणजे 2 वाटी ज्वारीच्या पिठासाठी मला 2.5 वाट्या पाणी लागलं। असं हे सगळं पीठ मिक्स केलं आणि गॅस एकदम स्लो आहे, कमी गॅसवर याला एखादी वाफ काढून घ्यावं लागेल। आता एखादा मिनिट याच्यावर झाकण ठेवते आणि 1 वाफ काढून घेते। आता बघू आपण हे पिठाला वाफ आली काय। बघू शकता छान वाफ आलेली आहे, पण चेक करायचं। आज वाटीत थंड पाणी घेतलं, थंड पाण्याचा हात घेतला आणि हे बघा हाताला अजिबात चिपकत नाही, म्हणजे हे ज्वारीचं पीठ छान वाफवलेलं आहे। आता गॅस बंद करते आणि हे सगळं एका कोपऱ्यात काढून घेते। आता हे जे गरम ज्वारीचं पीठ आहे हे आता 10 मिनिट थंड होऊ देते। कैरीचा आमरस करण्यासाठी मी ही कैरी उकडून घेतली, छान नरम झालेली आहे। हे कुकरमध्ये उकडून घेतली। कुकरमध्ये कुकरच्या तळाशी पाणी टाकलं, प्लेट ठेवली आणि भांड्यात ही कैरी ठेवली आणि वाफवून घेतली। 3 शिट्ट्या होऊ दिल्या। आता हे कैरीचा पूर्ण गर मी काढून घेते। हे गर बाजूला केला आणि हे जे गुठळी आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घेते, कारण की याचं जे गर आहे हे पूर्ण निघून जाईल। आणि छान एकजीव करून घेते। हे मिक्सरमधून नाही फिरवत, हातानंच एकजीव करून घेते। असा हे कैरीचा गर तयार झाला। हे बघू शकता तुम्ही कैरीचा छान गर काढलेला आहे। एकाच कैरीचा गर काढला, याच्यामध्ये 2 पोहे खायचे चमचे कणिक टाकते
हे कणिक यासाठी टाकलं आहे की आपल्या आमरसाला चांगला दाटसरपणा येईल. आणि थोडीशी हळद टाकते, हळदीला कलर येतो. आणि हे सगळं मिक्स करून घेते. याच्यामध्ये एकही गुठळी राहिली नाही पाहिजे, याची काळजी घ्यावी लागते. सगळं मिक्स करून झालेलं आहे. याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकते आणि सैलसर करून घेते. पूर्ण गुठळ्या मोडलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. एकसारखं झालेलं आहे. आंब्याचे थोडंसं गर आहे तो राहिलेला आहे बाकी, ते सुद्धा मी गुठळ्या मोडून घेते. आणि गॅसवर हे आमरस आहे फोडणी द्यायचा आहे. साजूक तूप टाकते 2 चमचे. जिरं टाकते. जिरं छान फुललं पाहिजे, त्यामुळे त्याची चव आमरसात उतरते. जिरं फुललेलं आहे. आता हे आमरसाचा तडका. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि हे जे आमरसाचं थोडंसं राहिलेलं आहे हे सगळं निघून जाईल. घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार करायचं आहे. हे थोडंसं जास्त घट्ट होईल म्हणून मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये. गोडाचा पदार्थ आहे म्हणून चिमूटभर मीठ टाकते. हे गावरान कैरी होती त्यामुळे थोडीशी आंबट असते. 1 वाटी गर होता म्हणून 1 वाटी साखर टाकते याच्यात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकता. आंबट गोड प्रमाण आपापल्या आवडीनुसार करू शकता, जास्त कमी. याला छान उकळी येऊ देते. आता अधूनमधून ढवळत राहायचं. बघू शकता किती छान दिसत आहे. कलर पण चांगला आलेला आहे, पण अजून याला छान उकळी येऊ देऊ आपण. आमरस आपण पिकलेल्या आंब्याचा करतो, परंतु कच्च्या कैरीचा असा एक वेळ आमरस करून पहा, तुम्हाला सर्वांना आवडेल मला असं वाटते. कारण कैरीमध्ये उष्णता शरीरातली कमी करण्याचा गुणधर्म आहे. थंडवा देते शरीराला, तसेच त्वचा पण चांगली ठेवते. म्हणून कच्च्या कैरीचा जास्तीत जास्त आपण जेवणामध्ये वापर केला तर आपले शरीरातली उष्णता कमी होऊ शकते. आता छान याला उकळी येऊ देऊ. आमरसाला छान उकळी आली. आता हा तयार झाला की याच्यामध्ये विलायची जायफळ टाकून, साखर थोडीशी टाकून मी बारीक पेस्ट हे केली आणि आता हे टाकून देते. पावडर केली जायफळ विलायची पावडर याच्यामध्ये टाकली. हा असा पारंपरिक पद्धतीने आमरस तयार आहे. आता गॅस बंद करू. आता आपला आमरस तयार झालेला आहे. आता आपण पाहू हे ज्वारीचं जे उकडलेलं पीठ होतं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये जेवढी बसेल तेवढी कणिक टाकायची आहे आणि छान गोळा तयार करायचा आहे. पाण्याचा हात लावून छान गोळा तयार करून घेते. कणकीसारखा गोळा तयार करायचा, कारण की याच्या आपल्याला पोळ्या करायच्या आहेत. गोळ्यावर थोडंसं तेल टाकते. मीठ वगैरे ज्यावेळेस आपण हे पाणी उकळलं होतं तेव्हाच मीठ टाकलं होतं. आता मीठ टाकायचं काम नाही.
तेल लावून छान एखादा मिनिट व्यवस्थित करून घेते. असा हा गोळा तयार झालेला आहे. पोळ्या लागतो तसा छोटासा गोळा घ्यायचा आणि याला कणिकचं पीठ लावलं मी. सेम बिलकुल पोळी आपण लाटतो ना तसंच करायचं. घडी करायची, थोडीशी कणिक टाकायची आणि गव्हाचे पीठ घेऊन लाटायचं. बाजूनं सारखं लाटायचं, काठानं मधात, कुठं जाडं कुठं बारीक नाही राहिलं पाहिजे. हे बघू शकता तुम्ही, एवढी पातळ लाटली मी. तवा पण गरम झालेला आहे, तर थोडंसं तेल टाकते आणि हे घरी शिकून घेते. तुम्ही बघू शकता छान फुगलेली आहे ही घरी. आता हे पूर्णपणे भाजल्या गेलेली आहे, तर आता याच्यावर आपण साजूक तूप टाकू. आता हे काढून घेते. अशा प्रकारे सगळ्या घरे मी तयार केलेल्या आहेत.